हॅलो एव्हरीवन, आज आपण MHT CIT अल्कोहोल्स हा टॉपिक वन शॉटमध्ये पाहणार आहोत. यापूर्वी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा टॉपिकसुद्धा वन शॉटमध्ये तयार केलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. यामध्ये आपण पाहूया फर्स्ट अल्कोहोल्स म्हणजे काय असतात ते. ठीक आहे. अल्कोहोलची डेफिनेशन काय आहे? तर अल्कोहोलची डेफिनेशन आहे hydro of the derivatives of hydrocarbons in which one or more hydrogen atoms replaced by hydroxyl groups. तर अल्कोहोल्स हे काय असतात? तर हायड्रोकार्बनचे हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह असतात. हायड्रोकार्बन्स मधले आपण एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर हायड्रोक्सिल ग्रुपने रिप्लेस केले तर जे कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? अल्कोहोल्स म्हणतो. ठीक आहे. चला आपण एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल समजा आपण एक हायड्रोकार्बन घेऊया CH4. ठीक आहे. हा आहे हायड्रोकार्बन. कोणता? अल्केन, मिथेन आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया? फॉर एक्झाम्पल एक H आपण काय करूया? रिप्लेस करूया. म्हणजे एक H आपण रिमूव्ह करूया आणि त्या ठिकाणी आपण काय अटॅच करूया? OH ग्रुप अटॅच करूया, म्हणजे हायड्रोक्सी ग्रुप अटॅच करूया. तर हा जो कंपाऊंड तयार झाला CH3OH, या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? अल्कोहोल म्हणतो. ठीक आहे. एक्झाम्पल CH3OH, दिस इज कॉल्ड मिथाइल अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल CH3CH2OH, दिस इज इथाइल अल्कोहोल. ठीक आहे. चला त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. तर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या वेने केलं जातं. यामध्ये फर्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स. तर अल्कोहोल्समध्ये किती OH ग्रुप आहेत त्यावरून याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे. ठीक आहे. चला यामध्ये आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पाहूया. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स अल्कोहोल्स आर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. तर 3 टाइपमध्ये केलेलं आहे. फर्स्ट टाइप आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय? याच्या नावातच डेफिनेशन आहे. मोनो म्हणजे काय होतो? मोनोचा मिनिंग काय? वन. ठीक आहे. मोनोचा मिनिंग काय आहे? वन. तर ज्या कंपाऊंडमध्ये, ज्या अल्कोहोल्समध्ये एक OH ग्रुप आहे, इथे किती OH आहेत? एक OH आहे. ज्या अल्कोहोल्समध्ये एक OH ग्रुप असतो अशा कंपाऊंड्सला, अशा अल्कोहोलला काय म्हणतात? मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतात. ठीक आहे. कंटेन ओनली वन OH ग्रुप. चला सेकंड टाइप आहे डायहायड्रिक अल्कोहोल्स. डाय मीन्स 2. ज्या अल्कोहोलमध्ये 2 OH ग्रुप असतात. आता याच्यामध्ये किती OH ग्रुप आहेत? 2 OH आहेत. दिस इज फर्स्ट OH अँड दिस इज सेकंड OH. ठीक आहे. या अल्कोहोलमध्ये 2 OH ग्रुप आहेत, त्यामुळे या अल्कोहोलला आपण काय म्हणणार? डायहायड्रिक अल्कोहोल. सेम त्या टाइप. थर्ड आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्राय मीन्स 3. ज्या अल्कोहोलमध्ये 3 OH ग्रुप असतात अशा अल्कोहोलला म्हणतात ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. याच्यामध्ये 3 OH आहेत. दिस इज फर्स्ट OH, दिस इज सेकंड OH अँड दिस इज थर्ड OH. ठीक आहे. चला लास्ट टाइप आहे पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. पॉली म्हणजे काय? जर 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असतील अल्कोहोलमध्ये तर अशा अल्कोहोलला काय म्हणतो आपण? पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. जरा इथे पहा किती OH आहेत? किती OH आहेत? 1 2 3 4 5 अँड 6 OH ग्रुप आहेत. त्यामुळे अशा अल्कोहोलला म्हणायचं पॉलीहायड्रिक अल्कोहोल. याच्यामध्ये 6 OH ग्रुप आहेत, त्यामुळे आपण याचं क्लासिफिकेशन हेक्साहायड्रिक अल्कोहोल असंही करू शकतो, कारण याच्यामध्ये 6 OH ग्रुप आहेत. अल्कोहोलचं सेकंड क्लासिफिकेशन हे कशावरून केलेलं आहे? ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ कार्बोनेटम्स टू विच OH ग्रुप इज अटॅच. आता अल्कोहोलचं हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे हे कशावरून केलेलं आहे? तर OH ग्रुप हा कोणत्या कार्बोनेटमला अटॅच आहे, त्या कार्बनचा टाइप कोणता आहे, यावरून हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. चला हे क्लासिफिकेशन आपण पाहूया. हे जे क्लासिफिकेशन आहे अल्कोहोलचं हे 3 टाइपमध्ये केले. फर्स्ट टाइप आहे प्रायमरी अल्कोहोल्स, याला तर आपण म्हणतो 1 डिग्री अल्कोहोल्स. सेकंड टाइप आहे सेकंडरी अल्कोहोल्स म्हणजेच 2 डिग्री अल्कोहोल्स. आणि थर्ड आहे टर्शियरी अल्कोहोल्स म्हणजेच 3 डिग्री अल्कोहोल्स. चला प्रायमरी अल्कोहोल्स म्हणजे काय? जर OH ग्रुप हा प्रायमरी कार्बोनेटमला अटॅच असेल तर अशा अल्कोहोलला आपण काय म्हणतो? प्रायमरी अल्कोहोल्स म्हणतो. एक्झाम्पल पहा. इथे पहा हा जो OH ग्रुप आहे तो या कार्बोनेटमला अटॅच आहे. या कार्बनचा जर आपण टाइप पाहिला तर या कार्बनचा टाइप आहे 1 डिग्री कार्बोनेटम म्हणजेच प्रायमरी कार्बोनेटम. आणि जेव्हा प्रायमरी कार्बोनेटमला OH ग्रुप अटॅच असतो तेव्हा अशा अल्कोहोलला आपण म्हणतो प्रायमरी अल्कोहोल्स. ठीक आहे. सेकंडरी अल्कोहोल्स म्हणजे काय? जर OH ग्रुप हा 2 डिग्री कार्बोनेटमला अटॅच असेल, दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोनेटम. कारण हा कार्बन 2 कार्बोनेटमला अटॅच आहे. या कार्बनला एक अटॅच आहे आणि या कार्बनला एक अटॅच आहे. आणि जर OH ग्रुप हा सेकंडरी कार्बोनेटमला अटॅच असेल तर अशा अल्कोहोलला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल्स. टर्शियरी अल्कोहोल्स म्हणजे काय? जर OH ग्रुप हा
टर्शियरी कार्बोनेट अम्ल अटॅच असेल तर अशा अल्कोहोलला म्हणतात टर्शियरी अल्कोहोल्स. आता इथे जर आपण पाहिलं तर OH ग्रुप हा या कार्बोनेट अम्ल अटॅच आहे आणि या कार्बनचा टाईप आहे 3 डिग्री कार्बोनेटम म्हणजेच टर्शियरी कार्बोनेटम आणि म्हणून आपण अशा अल्कोहोलला म्हणतो टर्शियरी अल्कोहोल्स. ठीक आहे. चला त्यानंतर आपण पॉईंट पाहूया अलायलिक अल्कोहोल्स. तर अलायलिक अल्कोहोल्स म्हणजे काय असतात पहा. OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बोनेटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जर OH ग्रुप हा sp3 कार्बोनेट अम्ल अटॅच असेल आणि तो sp3 कार्बोनेटम जस्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा असेल तर अशा अल्कोहोलला आपण म्हणतो अलायलिक अल्कोहोल्स. आणि अलायलिक अल्कोहोल्स हे 1 डिग्री असू शकतात, 2 डिग्री असू शकतात, 3 डिग्री असू शकतात. मे बी 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. चला एक्झाम्पल्स आपण पाहूया. एक्झाम्पल्स तर OH ग्रुप हा या कार्बोनेट अम्ल अटॅच आहे. या कार्बनचं जर तुम्ही हायब्रिडेशन पाहिलं तर या कार्बनचं हायब्रिडेशन आहे sp3 आणि हा sp3 हायब्रिडाइज कार्बोनेटम कुठे आहे. जस्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा sp3 कार्बोनेटम आहे. ठीक आहे. या कार्बोनेटमला आपण अलायलिक कार्बोनेटम असंही म्हणतो. दिस इज कॉल्ड अलायलिक कार्बन. दिस इज कॉल्ड अलायलिक कार्बन. आणि अलायलिक कार्बोनेटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर अशा अल्कोहोलला आपण म्हणतो अलायलिक अल्कोहोल्स. लक्षात आले. आता मला सांग हा जो अलायलिक अल्कोहोल आहे हा अलायलिक अल्कोहोल कोणता असेल तर 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल असेल. कारण इथे जो OH ग्रुप अटॅच आहे या कार्बोनेटमला या कार्बनचं जर तुम्ही टाईप पाहिला तर टाईप कोणता आहे 1 डिग्री कार्बोनेटम आहे आणि त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे हा अल्कोहोल आहे 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल. करेक्ट क्लासिफिकेशन काय सांगता येईल तर 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल. दिस इज कॉल्ड 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल. ठीक आहे. दिस इज कॉल्ड 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल. चला सेकंड एक्झाम्पल पहा. इथे पहा OH ग्रुप हा कोणत्या कार्बोनेट अम्ल अटॅच आहे. अलायलिक कार्बोनेट अम्ल अटॅच आहे. हा अलायलिक कार्बोनेटम कोणता आहे 2 डिग्री आहे. त्यामुळे याचं करेक्ट क्लासिफिकेशन काय होईल 2 डिग्री अलायल अल्कोहोल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. इथे पहा OH ग्रुप हा या कार्बोनेट अम्ल अटॅच आहे आणि हा कार्बोनेटम कोणता आहे अलायलिक कार्बोनेटम आहे. हा अलायलिक कार्बोनेटम कोणत्या टाईपचा आहे 3 डिग्री कार्बोनेटम आहे. कारण हा 3 कार्बोनेटम अटॅच आहे आणि यामुळे याचं करेक्ट क्लासिफिकेशन काय होणार आहे 3 डिग्री अलायल अल्कोहोल. चला नेक्स्ट आहे बेन्झालिक अल्कोहोल्स. तर बेन्झालिक अल्कोहोल्स म्हणजे काय असतात. OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बोनेटम नेक्स्ट टू बेन्झीन. इथे OH ग्रुप हा sp3 कार्बोनेटम अटॅच असतो आणि हा sp3 कार्बोनेटम जस्ट बेन्झीनच्या पुढचा असतो. त्यामुळे अशा अल्कोहोलला आपण म्हणतो बेन्झालिक अल्कोहोल. थोडक्यात इथे काय तर OH ग्रुप हा बेन्झालिक कार्बोनेटमला अटॅच असतो आणि हे सुद्धा 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री असू शकतात. मे बी 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स. ठीक आहे. चला एक्झाम्पल्स पहा. आता पहा इथे OH ग्रुप हा या कार्बोनेटमला अटॅच आहे. या कार्बनचं हायब्रिडेशन काय आहे सांगा sp3 हायब्रिडेशन आहे आणि हा sp3 हायब्रिडाइज कार्बोनेटम जस्ट बेन्झीनच्या पुढचा आहे. म्हणून आपण या कार्बोनेटमला बेन्झालिक कार्बोनेटम असंही म्हणू शकतो. दिस इज कॉल्ड बेन्झाइलिक कार्बन. दिस इज कॉल्ड बेन्झाइलिक कार्बन. आणि बेन्झाइलिक कार्बनला OH ग्रुप आहे त्यामुळे हा बेन्झाइल अल्कोहोल झाला. हा कोणता होईल सांगा 1 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल होईल. हा कोणता असेल सांगा OH ग्रुप हा बेन्झालिक कार्बोनेटमला अटॅच आहे आणि हा बेन्झालिक कार्बोनेटम आहे 2 डिग्री. त्यामुळे इथे करेक्ट क्लासिफिकेशन काय होणार 2 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल. इथे पहा OH ग्रुप हा कोणत्या कार्बोनेटमला अटॅच आहे बेन्झालिक कार्बोनेटमला अटॅच आहे. बेन्झालिक कार्बन म्हणजे कोणता कार्बन बेन्झीनच्या जस्ट पुढचा कार्बोनेटम म्हणजे बेन्झालिक कार्बन. आणि जेव्हा बेन्झालिक कार्बनला OH अटॅच असतो तेव्हा अशा अल्कोहोलला आपण म्हणतो बेन्झालिक अल्कोहोल. आता हा जर तुम्ही कार्बोनेटम पाहिला ज्या कार्बोनेटमला OH आहे तो कार्बन आहे 3 डिग्री कार्बोनेटम आणि त्यामुळे याचं करेक्ट क्लासिफिकेशन काय होणार आहे 3 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल होणार आहे. ठीक आहे. हा कोणता आहे 1 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल. हा कोणता आहे सेकंडरी बेन्झाइल अल्कोहोल आणि हा कोणता आहे 3 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे फिनालिक अल्कोहोल्स. तर फिनालिक अल्कोहोल्स म्हणजे काय तर OH ग्रुप इज अटॅच टू sp2 कार्बोनेटम. जर OH ग्रुप हा sp2 कार्बोनेटमला अटॅच असेल तर अशा अल्कोहोलला काय म्हणतो आपण फिनाइल अल्कोहोल. जसं की इथे पहा OH ग्रुप या कार्बोनेटमला अटॅच आहे आणि या कार्बनचं जर तुम्ही हायब्रिडेशन पाहिलं तर हायब्रिडेशन आहे sp2 आणि त्यामुळे अशा अल्कोहोलला आपण म्हणतो फिनाइल अल्कोहोल. आणि फिनाइल अल्कोहोल हे जनरली कसे असतात अनस्टेबल असतात कारण इथं टॅटोमरायझेशन होतं आणि आपल्याला मेन कंपाऊंड मिळतो अल्डिहाइड. ठीक आहे. फिनाइल अल्कोहोल हे लेस स्टेबल असतात. ठीक आहे. चला
नेक्स्ट आपण पॉईंट पहा नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये आपण फर्स्ट पहा कॉमन नेम. जर आपल्याला अल्कोहोलचं कॉमन नेम लिहायचं असेल तर फक्त 2 वर्डमध्ये लिहिलं जातं. फर्स्ट वर्ड कोणता आहे पहा, तर फर्स्ट वर्ड आहे अल्काइल आणि सेकंड वर्ड आहे अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट काय करायचं, जो अल्काइल ग्रुप अटॅच आहे त्या अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, अल्कोहोल लिहायचा. ठीक आहे, चला आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहा CH3OH हा अल्कोहोल आहे. या अल्कोहोलचा आपल्याला कॉमन नेम लिहायचं आहे. तर इथे पहा अल्काइल ग्रुप कोणता अटॅच आहे सांगा, CH3 आहे आणि हा काय आहे OH. तर CH3चं नाव फर्स्ट लिहायचं. CH3चं नाव काय सांगा, मिथाइल आणि पुढं OH आहे म्हणजे वर्ड कोणता लावायचा, अल्कोहोल. म्हणजे कॉमन नेम काय झालं, मिथाइल अल्कोहोल. ठीक आहे, चला एक्झाम्पल सेकंड. हा ग्रुप कोणता आहे सांगा, हा ग्रुप आहे इथाइल आणि पुढं OH असल्यामुळे वर्ड कंपल्सरी कोणता यूज करायचा, अल्कोहोल. म्हणजे करेक्ट कॉमन नेम काय झालं, इथाइल अल्कोहोल. ठीक आहे, चला थर्ड एक्झाम्पल पहा. हा कोणता आहे, दिस इज कॉल्ड एन प्रोपाइल. म्हणजे याचं कॉमन नेम काय असेल पहा, एन प्रोपाइल अल्कोहोल. तसं पहा नेक्स्ट आहे, हा कोणता ग्रुप आहे, तर हा ग्रुप आहे आयसोप्रोपाइल. मग सांगा याचं नाव काय झालं, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. चला नेक्स्ट आहे, इथे 4 कार्बोनेटम आहेत आणि हे 4 कार्बोनेटम स्ट्रेट चेन मध्ये आहेत. त्यामुळे आपण वर्ड कोणता यूज करणार, एन ब्युटाइल. ठीक आहे, एन ब्युटाइल आणि पुढे काय लिहायचं, OH असल्यामुळे अल्कोहोल, एन ब्युटाइल अल्कोहोल. याचं काय असेल आता सांगा, CH3 CH CH2 CH3 हा पण ब्युटाइल आहे. ब्युटाइल 4 असतात, एन ब्युटाइल, आयसोब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल आणि टर्शियरी ब्युटाइल. तर यामध्ये हा कोणता ब्युटाइल आहे, सेकंडरी ब्युटाइल ग्रुप आहे. ठीक आहे, सेकंडरी ब्युटाइलला हा OH ग्रुप आहे त्यामुळे याचं नाव काय झालं, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. चला नेक्स्ट आहे CH3 थ्राइस COH. ऍक्च्युली जर तुम्ही याचा सिंपल फॉर्म जर काढला तर तो कसा येईल पहा, तर इथे मी फर्स्ट काय करतोय, हा C करतोय. या C ला मिथाइल ग्रुप किती अटॅच आहेत पहा, 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. ठीक आहे, आणि याला काय अटॅच आहे, OH. तर कोणता ग्रुप आहे सांगा हा, या अल्काइल ग्रुपचं नाव काय आहे, टर्शियरी ब्युटाइल आहे आणि लास्ट वर्ड याचा अल्कोहोल, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. त्यानंतर पहा इथे हा ग्रुप कोणता आहे पहा, CH3 CH CH3 CH2. तर हा ग्रुप आहे आयसोब्युटाइल आणि पुढे लावायचा वर्ड अल्कोहोल, आयसोब्युटाइल अल्कोहोल. चला नेक्स्ट आहे, हा कोणता आहे, अलाइलिक कार्बोनेटमला OH आहे त्यामुळे याचं नाव काय झालं, अलाइल अल्कोहोल. ठीक आहे, त्यानंतर पहा हा कोणता आहे, तर इथे पहा सेकंड लास्ट कार्बोनेटमला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत त्यामुळे आपण काय यूज करतो, न्यू यूज करतो. पुढे टोटल कार्बोनेटम किती आहेत, 5 आहेत म्हणजे पेंटाइल आणि लास्ट असेल अल्कोहोल, न्यू पेंटाइल अल्कोहोल. ठीक आहे, चला इथे आपण पाहिलं हे कॉमन नेम. चला आता आपण पाहूया IUPAC नेम. तर IUPAC नेम पहा CH3OH. तर काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये, फर्स्ट टोटल कार्बोनेटम काउंट करा, किती कार्बोनेटम आहेत, एक कार्बोनेटम असेल तर आपण वर रूट काय लिहितो, मिथ लिहितो. पुढे सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल किंवा एकच कार्बोनेटम असेल तर आपण प्रायमरी सफिक्स काय लिहितो सांगा, ANE लिहितो. आता इथे काय शेवटी तुम्हाला करायचं आहे, हे जे E आहे हे E तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे OL. कारण OH हा फंक्शन ग्रुप आहे त्यामुळे सेकंडरी सफिक्स आपण इथे नेहमी कोणतं यूज करतो सांगा, सेकंडरी सफिक्स अल्कोहोलसाठी काय यूज करतो आपण, OL. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट IUPAC नेम काय झालं, मिथेनॉल. ठीक आहे, चला असेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. CH3 CH2H किती कार्बोनेटम आहेत, 2 म्हणजे वर्ड रूट काय येणार, इथ. त्यानंतर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, ANE येणार, शेवटी E रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी OL येणार म्हणजे करेक्ट IUPAC नेम काय झालं, इथेनॉल. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, चेन मध्ये पहा 3 कार्बोनेटम आहेत. 3 कार्बोनेटम असतील तर तुम्हाला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग अशा एनकडनं करायचं ज्या एनकडनं OH ला लोअर नंबर मिळेल. ठीक आहे, चला हा आहे फर्स्ट कार्बोनेटम, हा आहे सेकंड कार्बोनेटम, हा आहे थर्ड कार्बोनेटम. किती कार्बोनेटम झाले सांगा, 3 कार्बोनेटम म्हणजे वर्ड रूट करणार सांगा, प्रो. पुढे सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार, ANE येणार, ANE. शेवटी आपण काय करतो, हे E काय करतो, रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण लिहितो OL. OL लिहिण्यापूर्वी OH ग्रुपची पोझिशन, OH कोणत्या कार्बनला आहे, फर्स्ट कार्बनला आहे त्यामुळे याचा IUPAC नेम काय झाला, प्रोपॅन 1 OL. ठीक आहे, याचं काय असेल पहा, नंबरिंग 1 2 3 किंवा नंबरिंग अशी केली तरी चालेल, 1 2 3. IUPAC नेम काय असेल याचं, प्रोपॅन 2 OL. ठीक आहे, चला 5 नंबर पहा, नंबरिंग या कडून होईल 1 2 3 4. टोटल कार्बन 4, ब्यूट, सिंगल बॉन्ड, ANE, E रिमूव्ह करा त्या ठिकाणी OL ला आणि OH ची पोझिशन ला, ब्युटॅन 1 OL. ठीक आहे, नेक्स्ट याचं काय असेल पहा,
याचा असेल ब्युटॅन टू OL. ठीक आहे. चला नेक्स्ट टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल आपण कसं करणार पहा, CH3 आणि हा OH. इथे लॉंगेस्ट कार्बन चेन कोणती असेल पहा, ही चेन स्ट्रेट चेन. ठीक आहे. नंबरिंग करूया आपण 1, हा 2 आणि हा 3. सेकंड कार्बनला मिथाइल आहे त्यामुळे काय येणार, 2 मिथाइल येणार. त्यानंतर टोटल कार्बन 3 आहे त्यामुळे प्रोप येणार. सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE येणार. E रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा OL ची पोझिशन 2 मिथाइल प्रोपॅन टू OL हे झाल्याचं IUPAC नेम. नेक्स्ट आता पहा इथे नंबरिंग कशी असणार आहे, 1, 2 and 3. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे त्यामुळे काय येणार, 2 मिथाइल प्रोपॅन 1 OL. ठीक आहे. चला 9 नंबर नंबरिंग पाहता इथं 1, 2, 3. टोटल कार्बन किती येतं 3 त्यामुळे काय येणार सांगा, प्रोप. आता इथं डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड असेल तर आपण काय लिहितो, ENE लिहितो. ENE ची पोझिशन काय सांगा, 2 येणार. प्रोप टू ENE. नंतर आपण काय करतो सांगा, इथं शेवटचं E रिमूव्ह करतो, त्या ठिकाणी आपण लिहितो OL येण्यापूर्वी OH ची पोझिशन, म्हणजे IUPAC नेम काय झालं, प्रोप टू EN1 OL. ठीक आहे. प्रोप टू EN1 OL. लक्षात आलं हे पहा, प्रोप टू EN1 OL. चला 10 नंबर पहा, इथे हा कार्बन फर्स्ट असेल, हा सेकंड असेल आणि हा थर्ड असेल. 2 डायमिथाइल प्रोपॅन 1 OL हे झालं याचं IUPAC नेम. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. आता आपण काय बनवणार आहेत, अल्कोहोल प्रिपेअर करण्याच्या मेथड्स. कोणकोणत्या मेथड्स आहेत ते फर्स्ट आपण बघूया. फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. सेकंड मेथड आहे बाय ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन ऑफ अल्किन्स. थर्ड आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. 4 नंबर आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स आणि 5 नंबर आहे फ्रॉम ग्रेग्नार्ड रिजन. तर या मेथडनं आपण अल्कोहोल तयार करू शकतो. रिड्यूस सिलेबस मध्ये फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल ही जी मेथड आहे ही मेथड रिड्यूस केलेली आहे. ठीक आहे. ही मेथड तुम्हाला रिड्यूस केलेली आहे, यावर्षी ही मेथड नाहीये. त्यानंतर सेकंड मेथड पण रिड्यूस केलेली आहे, म्हणजे या 2 मेथडवरती तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीये कारण या रिड्यूस सिलेबस मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. चला आपण कोणती पाहूया. फर्स्ट हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आपण पाहूया. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अल्किन घ्यायचं आहे, एनी अल्किन. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतला CH3CH डबल बॉन्ड CH2. द नेम ऑफ दिस अल्किन इज प्रोपिन. आणि प्रोपिन हा जो अल्किन आहे तो अल्किन आहे अनसिमेट्रिकल. कोणता अल्किन आहे, अनसिमेट्रिकल. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मध्ये जर तुम्हाला अल्किन पासून अल्कोहोल तयार करत असेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, फक्त वॉटरचे ऍडिशन करायचे आहे. काय करायचे तुम्हाला, वॉटरचे ऍडिशन करायचे आहे. वॉटरमध्ये काय असतं मला सांगा, तर वॉटरमध्ये असतो H आणि OH. H कसा असतो पॉझिटिव्ह आणि OH कसा असतो निगेटिव्ह. तर इथं जे तुम्हाला वॉटरचे ऍडिशन करायचे ते कोणत्या रूलनुसार करायचे, अकॉर्डिंग टू AM रूल, म्हणजे अँटी मार्कोनिकस रूल. काय सांगतो आपल्याला अँटी मार्कोनिकस रूल, नेगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन एटम विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन एटम्स. म्हणजे रिएजंट मला निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन एटमला अटॅच करा ज्या कार्बनला हायड्रोजन जास्त असतात. म्हणजे OH निगेटिव्ह अटॅच कुठं होणार, CH2 ला. आणि हा जो H पॉझिटिव्ह आहे तो अटॅच कुठं होणार, CH ला. पहा बरं मग ऍडिशन झाल्यानंतर काय तयार होईल, हा CH3 ॲज इट इज, हा CH आणि हा H काय तयार होईल सांगा, CH2 तयार होणार. इथं बॉन्ड कोणता राहील सांगा, इथं सिंगल बॉन्ड राहील आणि या CH2 ला अटॅच करणार OH. अशी जर ऍडिशन झाली तर आपल्याला मिळणार हा कंपाऊंड, याचं नेम आहे प्रोपॅन 1 OL. ठीक आहे. आणि हायड्रोबोरेशन मध्ये रिजन कोणता यूज केला जातो, तर B2H6. तर B2H6 म्हणजे काय आहे, तर B2H6 म्हणजे डायबोरेन आहे. B2H6 म्हणजे काय, हा डायबोरेन. म्हणजे फर्स्ट रिएक्शन कोणते आहे, हायड्रोबोरेशन. आणि सेकंड कोणते आहे, ऑक्सिडेशन. इथं काय यूज केलं आपण, H2O2 ऑक्सिडेशन साठी. दिस इज हायड्रोजन पेरॉक्साइड. लक्षात आलं तुम्हाला काय करायचं इथं ते. जर अनसिमेट्रिकल अल्केन असेल तर फक्त तुम्ही इथं काय करायचं आहे, वॉटरची ऍडिशन करायचे अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकस रूल. बस तुमचा मेजर प्रोडक्ट तयार होईल. जसं की आता तुमच्या समोर हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नोट लक्षात आले काय करायचं आपल्याला, ऍडिशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकस रूल. ठीक आहे. चला ही झाली फर्स्ट मेथड, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. सेकंड मेथड आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स बाय रिडक्शन. तर आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड पासून अल्कोहोल तयार करायचे, त्यासाठी रिएक्शन कोणते आहे, रिडक्शन. मला सांगा रिडक्शन म्हणजे काय असतं,
तर रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन असतो. ठीक आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजनला आपण काय म्हणतो, रिडक्शन म्हणतो. ठीक आहे. आता कोणकोणते कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत, तर यामध्ये फर्स्ट आहे अल्डिहाइड्स. आपण 3 कार्बोनिल कंपाऊंड डिस्कस करणार आहोत, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. चला यामध्ये आपण फर्स्ट पाहूया अल्डिहाइड्स. जर तुम्ही अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर कोणते अल्कोहोल तयार होतात हे फर्स्ट तुम्हाला माहित पाहिजे. कोणत्याही अल्डिहाइडचं तुम्ही रिडक्शन करा, तुम्हाला अल्कोहोल जो मिळणार आहे तो कोणता मिळणार आहे, प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. ठीक आहे. चला आपण जनरल रिएक्शन पाहूया. हा आपला अल्डिहाइड आहे, आर सी डबल बॉन्ड ओ एच. जनरली आपण अल्डिहाइड कसं लिहितो, असंच लिहितो ना, आर सी डबल बॉन्ड ओ एच. चला इथं तुम्हाला काय दिले पहा, H2 निकेल दिलंय, म्हणजे याला म्हणतो आपण कॅटालायटिक रिडक्शन, किंवा तुम्ही या ठिकाणी LiAlH4 सुद्धा यूज करू शकताय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. इथं हायड्रोजन किती आहेत रे, 2 हायड्रोजन आहेत. तर एक हायड्रोजन काय करा, तुम्ही या ऑक्सिजनला अटॅच करा, आणि जो दुसरा हायड्रोजन आहे तो तुम्ही या कार्बन ॲटमला अटॅच करा. पहा बरं मग काय तयार झालं, इथं एक H या सीला अटॅच झाल्यामुळं काय तयार होईल, CH2 तयार होईल. त्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड कोणता राहील, सिंगल बॉन्ड राहील, आणि एक H O ला अटॅच करा म्हणजे काय तयार होईल, OH तयार होईल. आणि RCH2OH म्हणजे हा जो अल्कोहोल आहे, हा अल्कोहोल कोणता आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे, म्हणजे अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर काय तयार होतात, प्रायमरी अल्कोहोल्स तयार होतात. चला एक्झाम्पल आपण पहा. एक्झाम्पल आहे ॲसिटाल्डिहाइड. CH3C डबल बॉन्ड OH, याचं कॉमन नेम काय आहे, ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर काय होईल सांगा, ॲसिटाल्डिहाइड, किंवा याचं IUPAC नेम काय रे, याचं IUPAC नेम आहे इथॅनॉल. ठीक आहे, IUPAC नेम आहे इथॅनॉल. एक H काय करा, तुम्ही या सीला द्या, आणि एक H तुम्ही या ओला द्या, काय तयार होईल, CH2OH तयार होईल, म्हणजे CH3CH2OH तयार होईल. आणि हा अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल. या अल्कोहोलचं नेम आहे इथॅनॉल, आणि कॉमन नेम आहे इथाइल अल्कोहोल. चला इम्पॉर्टंट नोट आपण याच्यामध्ये बघूया. तर इम्पॉर्टंट नोट काय पहा, इथं जर तुम्हाला अल्डिहाइड दिलाय, तो अल्डिहाइड कोणता आहे, अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आहे पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. जर तुम्ही H2 निकेल हा जर रिड्युसिंग एजंट यूज केला तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड सुद्धा काय होतो, रिड्यूस होतो. म्हणजे हा तर रिड्यूस होणारच आहे, कोणता, CHO, कशामध्ये, CH2OH मध्ये, पण हा डबल बॉन्ड सुद्धा रिड्यूस होणार आहे सिंगल बॉन्ड मध्ये. ठीक आहे, पण जर तुम्ही LiAlH4 यूज केला, LiAlH4, तर फक्त आणि फक्त रिड्यूस काय होणार, CHO रिड्यूस होणार, आणि डबल बॉन्ड रिड्यूस होणार नाही. इथं लक्ष सर्वांच्या 7 आहे. इथं आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल पहा, H2Na यूज केल्यानंतर आपल्याला मिळाला हा प्रोडक्ट. याचं नेम आहे 1 2 3 4 5 पेंटॅन 1 OL. H2Na यूज केल्यानंतर डबल बॉन्ड काय झालं सांगा, रिड्यूस झाला ना. इथे तुम्हाला कुठे डबल बॉन्ड दिसतो का सांगा, डबल बॉन्ड नाहीये. आणि CHO पण रिडक्शन, CHOचं पण रिडक्शन झालं, आणि काय मिळालं तुम्हाला, CHOचं रिडक्शन झालं तर CH2OH. पण जेव्हा आपण LiAlH4 यूज केला तेव्हा डबल बॉन्ड आपल्याला ॲज इट इज पाहायला मिळाला, फक्त काय झाला, CHO ग्रुप CH2OH मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे, तर तुम्हाला ही इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवायची आहे की डबल बॉन्डचं रिडक्शन कधी होतं आणि डबल बॉन्डचं रिडक्शन कधी होत नाही. ठीक आहे, H2PT म्हणजे H2Na H2PD याला आपण कॅटालायटिक हायड्रोजनेशन कॅटालायटिक रिडक्शन म्हणतो. आणि हे काय करतात, रिड्युसेस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पण जर आपण LiLH4 यूज केला तर डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला CET मध्ये येऊ शकतात. ठीक आहे, चला सेकंड आपण पाहूया कीटोन्स. कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर कोणते अल्कोहोल तयार होतात, सेकंडरी अल्कोहोल्स तयार होतात. चला जनरल रिएक्शन आपण पाहूया. कीटोन आपण जनरली कसं लिहितो, R C डबल बॉन्ड OR, सेम आहे. काय करायचं आपल्याला, रिडक्शन करायचं आहे, एक H काय करा ओला द्या, आणि दुसरा H या सीला द्या. पहा बरं काय तयार होईल, एक H आपण सीला दिला, काय तयार झालं, CH तयार झालं. एक H आपण ओला दिला, काय तयार झालं, OH तयार झाला. आणि C आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील. त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे, हा अल्कोहोल कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. फॉर एक्झाम्पल ॲसिटोन, CH3C डबल बॉन्ड CH3 म्हणजे ॲसिटोन आहे. याचं IUPAC नाम आहे प्रोपॅनोन. ठीक आहे, याचं रिडक्शन करा, काय तयार होईल, CHOH तयार होईल. एक H आपण सीला दिला, एक H आपण ओला दिला, काय तयार झालं, CHOH तयार झाला. हा जो अल्कोहोल आहे, हा अल्कोहोल कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. या अल्कोहोलचं नाव आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल, आणि IUPAC नेम आहे प्रोपॅन-2-OL. चला नेक्स्ट आहे थर्ड, फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड्स बाय रिडक्शन. कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन झाल्यानंतर कोणते अल्कोहोल तयार होतात, तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतात. कोणते अल्कोहोल तयार होतात, प्रायमरी अल्कोहोल्स. जरा पहा,
RCOOH, दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं जर तुम्हाला रिडक्शन करायचं असेल तर रिड्युसिंग एजंट स्ट्रॉंग पाहिजे. कोणता? LiLH4 फॉलोड बाय हायड्रोलिसिस. आपण काय करायचं, फक्त हा जो COOH ग्रुप आहे तो फक्त रिड्यूस करायचा कशामध्ये? CH2OH मध्ये. बाकीचा ॲज इट इज. R ॲज इट इज आहे. फक्त COOH ग्रुप हा काय होतो? कन्वर्ट होतो CH2OH मध्ये. ठीक आहे. चला आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल आपण घेतले इथेनॉइक ऍसिड. आणि इथेनॉइक ऍसिडचं जर आपण रिडक्शन केलं बाय युजिंग LiLH4 अँड H3O पॉझिटिव्ह तर काय होईल पहा, हा जो COOH ग्रुप आहे तो कन्वर्ट होईल CH2OH मध्ये. ठीक आहे. इथं CH2 आहे म्हणजे CH3 CH2OH तयार होईल अँड दिस इज कॉल्ड इथेनॉल. आणि इथेनॉल हा जो अल्कोहोल आहे हा अल्कोहोल कोणता आहे? 1 डिग्री आहे. चला नेक्स्ट आपण पाहूया थर्ड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपल्याला अल्कोहोल तयार करायचा आहे. तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय पहा, तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे असतो RMgX, अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. चला हा जो तुम्हाला ग्रुप दिलेला आहे तो ग्रुप कोणता आहे? कार्बोनिल ग्रुप आहे. हा ग्रुप अल्डिहाइड असो किंवा केटोन असो. हा अल्डिहाइड पण होऊ शकतो आणि हा केटोन पण होऊ शकतो. अल्डिहाइड और केटोन, कारण अल्डिहाइड असो किंवा केटोन असो त्यामध्ये हा ग्रुप कंपल्सरी आहे C डबल बॉन्ड O. इथे काय असतं रे? R निगेटिव्ह आणि Mg पॉझिटिव्ह. इथे पहा C डबल बॉन्ड O मध्ये हे कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज आणि O कसा आहे? निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे. मग आता मला सांग, हा जो R निगेटिव्ह आहे तो R निगेटिव्ह अटॅक कशावरती करेल? SC वरती करेल. म्हणजे हा R कुठे अटॅच होईल? SC ला. त्यामुळे C आणि O मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील. म्हणजे O वरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. आणि या O निगेटिव्हला अटॅच करणार MgX पॉझिटिव्ह अटॅच होणार. ठीक आहे. चला इथं आपण दाखवले पहा R अटॅच कुठं झाला? SC ला अटॅच झाला. C आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहिला? सिंगल बॉन्ड. आणि हा O निगेटिव्ह आहे आणि इकडे Mg पॉझिटिव्ह X आहे. OMgX तयार झाला. शेवटी काय करतो आपण? हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस लिहितात असं H3O पॉझिटिव्ह, पण ऍक्च्युअली याच्यामध्ये कशाची ऍडिशन केली जाते? वॉटरची ऍडिशन केली जाते. वॉटर आपण कसं लिहितो सांगा? तर वॉटर आपण असं लिहितो HOH. ठीक आहे. पहा इथं काय आहे रे? O निगेटिव्ह आणि Mg पॉझिटिव्ह X आहे. वॉटरमध्ये काय असतं? OH निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह. हे काय करणार? MgXOH. ठीक आहे. काय रिमूव्ह झाला पाहिजे? काय रिमूव्ह झालं? Mg ला ऑलरेडी X आहे प्लस आता काय झाला? OH. ठीक आहे. आणि हा जो H पॉझिटिव्ह आहे हा H पॉझिटिव्ह या O निगेटिव्हला अटॅच करा म्हणजे काय तयार झालं? इथं OH तयार झाला. म्हणजेच हा आपला मेन प्रोडक्ट आहे. कोणता? अल्कोहोल. आणि ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपण 1 डिग्री अल्कोहोल तयार करू शकतो, 2 डिग्री अल्कोहोल तयार करू शकतो आणि 3 डिग्री अल्कोहोल तयार करू शकतो. मग ग्रिग्नार्ड रिएजंट पासून 1 डिग्री कधी तयार होणार, 2 डिग्री कधी तयार होणार आणि 3 डिग्री कधी तयार होणार हे इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. चला पहा याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. जर तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन फॉर्माल्डिहाइड सोबत केली, फॉर्माल्डिहाइड म्हणजेच काय पहा इथे स्ट्रक्चर आपण दाखवलंय HC डबल बॉन्ड OH. पहा जर आपण इथं कार्बनला जर 2 H अटॅच केले म्हणजे हा एक H आणि हा एक H तर काय तयार झाला? फॉर्माल्डिहाइड तयार झाला. याचं IUPAC नेम आहे मिथेनॉल आणि सेम रिएक्शन करायचे आहे. हा कसा आहे सांगा? निगेटिव्हली चार्ज. Mg कसा आहे? Mg कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज. हा CH3 निगेटिव्ह काय करेल? हा CH3 निगेटिव्ह या कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. ठीक आहे. त्यामुळे C आणि O मधला जो डबल बॉन्ड आहे तो बॉन्ड इथे शिफ्ट होईल, एक बॉन्ड इथे शिफ्ट होईल, O निगेटिव्ह तयार होईल आणि हा कॉम्प्लेक्स तयार होईल. आणि हा कॉम्प्लेक्स तयार झाला की शेवटी आपण काय करतो? हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय? ऍडिशन ऑफ वॉटर. वॉटर आपण असं लिहितो. ठीक आहे. OH निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह. पहा बरं हे काय तयार झालं? तर हे तयार झालं MgBrOH. ठीक आहे. Mg ला अटॅच काय काय? OH आणि Br. पहा इथं दाखवले आपण. Mg ला अटॅच काय आहे? OH आणि Br. आणि हा जो H पॉझिटिव्ह आहे तो H पॉझिटिव्ह या O निगेटिव्हला अटॅच करा म्हणजे काय तयार होईल? OH तयार होईल. आणि हा जो अल्कोहोल तयार झालाय हा अल्कोहोल आहे इथेनॉल. पहा CH3 त्यानंतर आहे CH2 आणि त्यानंतर आहे OH अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय पहा? ऑल अल्डिहाइड्स इन ब्रॅकेट अदर दॅन फॉर्माल्डिहाइड गिव्ह सेकंडरी अल्कोहोल्स. ठीक आहे. जर तुम्ही फॉर्माल्डिहाइड सोडून तुम्ही दुसरा कोणताही अल्डिहाइड घ्या आणि त्याची रिएक्शन तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत करा, जो मिळणारा अल्कोहोल आहे तो अल्कोहोल तुम्हाला कोणता मिळतो?
सेकंडरी अल्कोहोल मिळतो. कोणता मिळतो? सेकंडरी अल्कोहोल. चला इथं आपण एक्झाम्पल कोणतं घेतलंय पहा, ॲसिटाल्डिहाइड CH3 COOH सेम आहे. इथं काय होणार आहे सांगा, CH3 निगेटिव्ह आणि हा Mg पॉझिटिव्ह Br. तर हा CH3 निगेटिव्ह याच्यावरती अटॅक करेल, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. ठीक आहे, हा CH3 याला अटॅच झाला म्हणजे हा CH3 ग्रीक नायट्रोजन बनला. ठीक आहे, इथं सिंगल बॉन्ड राहिला OMgBr आणि फायनली काय करा तुम्ही, हायड्रोलिसिस करा. हायड्रोलिसिस म्हणजे काय, ॲडिशन ऑफ वॉटर HOH, OH निगेटिव्ह H पॉझिटिव्ह. बरोबर, हे काय तयार झालं, हे तयार झालं MgBr OH. हा H पॉझिटिव्ह या O निगेटिव्हला अटॅच करा म्हणजे काय तयार होईल तर OH. अँड दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याचा IUPAC नेम आहे प्रोपॅन टू OL. आणि इथे OH ग्रुप हा 2 डिग्री कार्बोनेटम अटॅच आहे. नीट पहा, हा जो कार्बोनेटम आहे तो कोणता आहे, 2 डिग्री कार्बोनेटम आहे आणि त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल आहे 2 डिग्री अल्कोहोल. चला, जर आपल्याला ग्रिग्नार्ड रिजन पासून टर्शियरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर ग्रिग्नार्ड रिजनची रिएक्शन तुम्हाला केटोन सोबत करावं लागेल. कोणासोबत? केटोन सोबत. चला, केटोनचं आपण एक्झाम्पल घेतलंय ॲसिटोन म्हणजे CH3 ठीक आहे, याचं IUPAC नेम आहे प्रोपॅनॉन. इथं आपल्याला माहिती आहे CH3 निगेटिव्ह आहे आणि Mg पॉझिटिव्ह Br आहे. तर CH3 निगेटिव्ह काय करेल सांगा, या C वरती अटॅक करेल, परत हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील, ओवरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा O निगेटिव्ह आणि त्याला अटॅच होणार हा Mg पॉझिटिव्ह Br. म्हणजे तुम्हाला हा फर्स्ट कॉम्प्लेक्स मिळेल. नंतर आपण काय करतो, हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. बरोबर, हे काय तयार झालं, MgBr OH तयार झाला. हा H काय करा, या O ला अटॅच करा म्हणजे काय तयार होईल, OH तयार होईल. या कंपाऊंडचं नाव आहे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल आणि IUPAC नेम आहे 2-मिथाइल प्रोपॅन टू OL. आता इथे जर तुम्ही पाहिलं, या अल्कोहोलचा टाईप कोणता आहे तर OH ग्रुप आहे, या कार्बोनेटमला अटॅच आणि हा कार्बोनेटम आहे 3 डिग्री. आणि त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता झाला, 3 डिग्री अल्कोहोल. आता इथं तुम्ही पाहिलं असेल की ग्रिग्नार्ड रिजन पासून आपण 3ही अल्कोहोल तयार केले, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. त्यासाठी कोणकोणते कार्बोनिल कंपाऊंड यूज केले ते खूप महत्त्वाचं आहे. चला आपण काय पाहूयाचे समरी पाहूया. जर तुम्ही फॉर्मॅलिडेट घेतला प्लस ग्रिग्नार्ड रिजन तर काय म्हणणार तुम्हाला RCH2OH आणि याचा टाईप कोणता असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. पहा परत, फॉर्मॅलिडेट प्लस ग्रिग्नार्ड रिजन गिव्स प्रायमरी अल्कोहोल. पुढे अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅलिडेट. अल्डिहाइड जर आपण घेतला, अल्डिहाइड त्याची रिएक्शन जर आपण ग्रिग्नार्ड रिजन सोबत जर केली तर हा अल्कोहोल तयार होतो आणि हा अल्कोहोल कोणता आहे, 2 डिग्री अल्कोहोल आहे. जर आपण कीटोन घेतला, कीटोनची रिएक्शन जर आपण ग्रिग्नार्ड रिजन सोबत जर केली तर आपल्याला हा अल्कोहोल मिळतो आणि हा अल्कोहोल आहे 3 डिग्री अल्कोहोल. लक्षात आलं, फॉर्मॅलिडेट सोबत रिएक्शन केली ग्रिग्नार्ड रिजनची तर तुम्हाला मिळणार प्रायमरी अल्कोहोल. फॉर्मॅलिडेट सोडून तुम्ही कोणता ॲसिड यूज करा, तुम्हाला मिळणार सेकंडरी अल्कोहोल. आणि जर तुम्ही कीटोन सोबत रिएक्शन केली ग्रिग्नार्ड रिजनची तर तुम्हाला मिळतो टर्शियरी अल्कोहोल. चला, त्यानंतर आपण पाहूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टीज. तर पहा, यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. तर काय लिहिले पहा, अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर. अल्कोहोल्स वॉटरमध्ये सोल्युबल होतो. रिझन काय, बिकॉज अल्कोहोल फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर. अल्कोहोल हा वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. अल्कोहोल हा जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर अल्कोहोलमध्ये आणि हायड्रोजनमध्ये अल्कोहोलमध्ये आणि वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो आणि म्हणून अल्कोहोल हे वॉटरमध्ये सोल्युबल आहे. ठीक आहे, चला आता इथे पहा, हा काय आपला सांगा, अल्कोहोल आहे ना, हा ROH आणि हा काय आहे, वॉटर आहे. आपल्याला माहिती आहे अल्कोहोलमध्ये जो O आहे तो कसा आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्ह, त्यामुळे याच्यावर त्यांना पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावर त्यांना पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. वॉटरमध्ये पण सेम तीच कंडिशन आहे, ओवरती निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. अल्कोहोलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि वॉटरचा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन. याच्यामध्ये पहा डॉटर लाईन आपण हा बॉन्ड दाखवलाय, पहा रेड कलरची लाईन दिसते, तर हा तुमचा आहे हायड्रोजन बॉन्ड. दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. असं तर आपण हे पुढे कंटिन्यू दाखवू शकतो, या साईडला कंटिन्यू दाखवू शकतो. म्हणजे अल्कोहोलनं वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार केला आणि म्हणून अल्कोहोल हे वॉटरमध्ये कसं आहे, सोल्युबल आहे. ठीक आहे, त्यात आपल्याला हे तर इक्वेशन माहितीच आहे, सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास. जसं मोलर मास इन्क्रीज होईल, ज्या कंपाऊंडचा मोलर मास जास्त असेल त्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये कशी असेल, जास्त असेल. ठीक आहे, चला त्यानंतर आपण पाहूया बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास बट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग. बॉइलिंग पॉइंट आणि मोलर मास मध्ये रिलेशन काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल.
ज्याचं मोलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, पण ब्रांचिंगला कशा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जेवढ्या ब्रांचिंग जास्त असतील तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी असतो. ठीक आहे. चला आता इथं आपण पाहूया एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये आपण घेतलंय एक अल्कोहोल घेतला मिथाइल अल्कोहोल, एक घेतला आहे इथाइल अल्कोहोल आणि एक घेतला आहे एन प्रोपाइल अल्कोहोल. तर मोलर मास जास्त कोणाचा असेल सांगा, तर एन प्रोपाइल अल्कोहोलचं, आणि त्यामुळे एन प्रोपाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त. ठीक आहे. चला आता आपण पाहूया बॉइलिंग पॉईंटची सेकंड ऑर्डर. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हा अल्कोहोल कोणता आहे एन ब्युटाइल अल्कोहोल. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल, दिस इज कॉल्ड 2 डिग्री अल्कोहोल अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री अल्कोहोल. तर इथं जर आपण पाहिलं तर एकही ब्रँचिंग नाही पहा, CH3 CH2 CH2H एकही ब्रँचिंग नाही, नो ब्रँचिंग. इथं काय झालं सांगा एक ब्रँच झाली आणि इथे किती ब्रँचिंग आहेत टर्शियरीमध्ये 2 ब्रँचिंग आहेत. जेवढा ब्रँचिंग जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी असतो हे लक्षात ठेवायचं. मग सांगा इथं सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल एन ब्युटाइल अल्कोहोलचा, तो आहे 1 डिग्री अल्कोहोल. थोडक्यात काय तर 1 डिग्री अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा 2 डिग्री अल्कोहोलपेक्षा जास्त असतो आणि 2 डिग्रीचा 3 डिग्री अल्कोहोलपेक्षा जास्त असतो ड्यू टू ब्रँचिंग. ठीक आहे. इथे आपण एक नोट पाहतोय, या नोटमध्ये आपण पाहतोय बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. बॉइलिंग पॉईंट ऑर्डरमध्ये आपण पाहतोय की कोणत्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. तर कोणत्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, तर कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉईंट हा सर्वात जास्त असतो. ठीक आहे. कारण इथे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार होतोय, इथं डायमर तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये, आणि म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड्स have higher boiling point than alcohol, than ketone, than aldehyde, than ether, than alkane. ठीक आहे. तर केटोन आणि अल्डिहाइड मध्ये केटोनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला त्यानंतर आपण पाहूया ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल्स. ऍसिडिटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल्स. विच अल्कोहोल इज मोर ऍसिडिक. तर प्रायमरी अल्कोहोल हा मोर ऍसिडिक असतो सेकंडरी अल्कोहोल पेक्षा दॅन टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे जर तुम्हाला 3 अल्कोहोल दिले 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री, आणि जर यांची तुम्हाला ऍसिडिटी ऑर्डर जर विचारली तर ऍसिडिटी ऑर्डर कोण मोर ऍसिडिक आहे, तर प्रायमरी अल्कोहोल हा मोर ऍसिडिक आहे दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन टर्शियरी अल्कोहोल. दिस इज ऍसिडिटी ऑर्डर. ठीक आहे. चला यामध्ये पहा एक्झाम्पल्स. दिस इज एन ब्युटाइल अल्कोहोल, दिस इज सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल अँड दिस इज टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. तर पहा हा अल्कोहोल कोणता आहे 1 डिग्री, हा आहे 2 डिग्री आणि हा आहे 3 डिग्री. तर 1 डिग्री अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे दॅन 2 डिग्री दॅन 3 डिग्री. ठीक आहे. चला आपण रिएक्शन पाहूया इस्टरिफिकेशन रिएक्शन. तर आता आपण पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या केमिकल रिएक्शन्स. तर यामध्ये फर्स्ट आहे इस्टरिफिकेशन. तर इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणजे आपण काय तयार करणार आहे तिथं इस्टर तयार करणार आहे. ठीक आहे. इस्टर. ठीक आहे. इस्टर आपण जनरली कसं लिहितो पहा RC डबल बॉन्ड O दिस इज कॉल्ड इस्टर. तर आपल्याला इस्टर तयार करायचं आहे अल्कोहोल पासून. मग अल्कोहोलचे रिएक्शन कोणाकोणासोबत केल्यानंतर इस्टर तयार होतो, तर त्यामध्ये फर्स्ट आहे रिएक्शन विथ कार्बोक्सिलिक ऍसिड. जर आपण अल्कोहोलचे रिएक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत जर केली तर मात्र काय तयार होतो इस्टर तयार होतो. ठीक आहे. इथं आपण पाहूया इस्टरिफिकेशन रिएक्शन RC डबल बॉन्ड OOH. इथं आपण काय घेतलाय ऍसिड घेतलाय आणि याची रिएक्शन आपण करतोय अल्कोहोल सोबत. अल्कोहोल काय लिहिलं आपण R'OH. तर काय करायचं आहे पहा ऍसिडचा OH ग्रुप घ्यायचा आहे. कोणाचा OH ग्रुप घ्यायचा ऍसिडचा OH ग्रुप घ्यायचा आणि अल्कोहोलचा हायड्रोजन घ्यायचा आहे आणि याच्यामधून काय करायचं हा H2 रिमूव्ह करायचा आहे. H2 रिमूव्ह झाले तर शिल्लक करायला पाहिजे RCO आणि हा OR'. म्हणजेच RCOOR'. म्हणजेच काय करताल हा इस्टर झालं. हेच आपण जनरली कसं लिहितो RC डबल बॉन्ड OR'. ठीक आहे. चला एक्झाम्पल आपण घेऊया इथेनॉइक ऍसिड म्हणजेच CH3COOH. ठीक आहे. आणि आपण अल्कोहोल घेऊया इथेनॉल म्हणजेच C2H5OH. तर काय रिमूव्ह करा पहा ऍसिड मधला OH घ्या आणि अल्कोहोल मधला H घ्या, हा H2 रिमूव्ह करा म्हणजे तुम्हाला मिळेल काय पहा CH3COOC2H5 मिळेल. आणि याचं नाव आहे इथाइल इथॅनोएट. हे IUPAC नेम आहे आणि हे आहे कॉमन नेम इथाइल ऍसिटेट. ठीक आहे. चला त्यानंतर अल्कोहोलची रिएक्शन ऍसिड क्लोराईड सोबत केल्यानंतर सुद्धा इस्टर तयार होतो आणि अल्कोहोलची रिएक्शन जर आपण ऍसिड अनहायड्रेट सोबत जर केली तरी सुद्धा इस्टर तयार होतो. ठीक आहे. इथं आपण घेऊया ऍसिड क्लोराईडचं एक्झाम्पल. कोणतं CH3C डबल बॉन्ड OCl. दिस इज ऍसिड क्लोराईड. कोणता ऍसिड क्लोराईड आहे हा, तर हा आहे ऍसिटिल क्लोराईड कॉमन नेम आणि याचा IUPAC नेम काय आहे इथेनॉइल क्लोराईड. चला याची रिएक्शन आपण करूया अल्कोहोल सोबत.
अल्कोहोल आपण घेतलेला आहे CH3CH2OH म्हणजे इथेनॉल. काय करेल पहा, या ऍसिटिल क्लोराइडचा हायड्रोजन Cl आणि अल्कोहोलचा हा H काय तयार होईल, इथे HCl तयार होईल आणि आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल तो कोणता असेल पहा, CH3C+O CH2CH3 असेल. आणि दिस इज कॉल्ड इथाइल इथेनॉइड. हे IUPAC नेम आहे आणि हे जे ब्रॅकेटमध्ये लिहिले ना आपण ते आहे कॉमन नेम इथाइल ऍसिटेट. सेम त्यात आता आपण करूया ऍसिड अनहायड्रेट सोबत रिएक्शन. ऍसिड अनहायड्रेटचं एक्झाम्पल कोणते पहा, CH3C+O CH3C+O CH3. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ऍसिटिक अनहायड्रेट. याची रिएक्शन आपण करूया इथाइल अल्कोहोल सोबत म्हणजे CH3CH2OH. तर काय करायचं पहा, ऍसिटिक अनहायड्रेट मधला हा पार्ट कोणता, OC+O इथं डॉटेड लाईन मध्ये आपण बॉक्स दाखवलाय पहा. ठीक आहे, आणि अल्कोहोलचा काय करायचा H घ्यायचा आहे. तर या बॉक्स मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, CH3C+O हा O आणि हा H म्हणजेच काय रिमूव्ह झाला, इथे ऍसिटिक ऍसिड रिमूव्ह झाला. शिल्लक राहिला तो म्हणजे आपला इस्टर इथाइल इथेनॉइड इथाइल ऍसिटेट. तर ही होती आपली इस्टरिफिकेशन रिएक्शन. काय काय केलं आपण इस्टर तयार करण्यासाठी, अल्कोहोल पासून जर आपल्याला इस्टर तयार करायचं असेल तर आपण अल्कोहोलचे रिएक्शन कोणाकोणासोबत केले पाहिजे, एक तर म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत केले पाहिजे, दुसरं म्हणजे ऍसिड क्लोराइड सोबत केले पाहिजे आणि थर्ड आहे ऍसिड अनहायड्रेट. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण पाहूया रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ COH बॉन्ड. आता आपण अशा रिएक्शन्स पाहणार आहोत की ज्या रिएक्शन्स मध्ये अल्कोहोल मध्ये जो कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड आहे तो बॉन्ड करतो क्लिवेज होतो म्हणजेच ब्रेक होतो. चला यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे रिएक्शन विथ HX. HX म्हणजे काय रे, हायड्रोजन हॅलाइड. म्हणजेच आपल्याला अल्कोहोलचे रिएक्शन करायचे HCl सोबत, HBr सोबत आणि HI सोबत. चला यामध्ये आपण फर्स्ट करूया HCl सोबत रिएक्शन. जर आपण अल्कोहोलची रिएक्शन HCl सोबत जर केली तर आपल्याला इथे लागतो एक लुईस ऍसिड कॅटलिस्ट जो की ॲरोवरती लिहिलेला आहे पहा. ॲरोवरती काय लिहिलं सांगा, ZnCl2 लिहिलं ना. ZnCl2 हा काय आहे बाळांनो, दिस इज लुईस ऍसिड. ठीक आहे, दिस इज लुईस ऍसिड. काय रिमूव्ह होणार आहे पहा, हा OH ग्रुप आणि हा H काय रिमूव्ह झाला, H2 रिमूव्ह झाला. H2 रिमूव्ह झाला तर शिल्लक काय राहिलं तर R आणि इथं काय राहिलं Cl म्हणजेच काय तयार झाला RCl अल्काइल हॅलाइड. या रिएक्शन्स ऑलरेडी आपण फर्स्ट टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये डिस्कस केलेले आहेत. चला ओके, त्यानंतर आपण पाहूया रिएक्टिव्हिटी ऑफ HX. तर HX काय, हायड्रोजन आयोडाइड असू शकतो, हायड्रोजन ब्रोमाइड असू शकतो, हायड्रोजन क्लोराइड असू शकतो. तर यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोण आहे तर हायड्रोजन आयोडाइड. HI इज मोर रिएक्टिव्ह पहा, HI इज मोर रिएक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl. नेक्स्ट आहे रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स. आत्ताच आपण बघितलं अल्कोहोल 3 टाईपचे असू शकतात, 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री. तर यामध्ये मोस्ट रिएक्टिव्ह अल्कोहोल कोणता असेल तर 3 डिग्री अल्कोहोल, दॅन 2 डिग्री अल्कोहोल, दॅन 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल हा लेस रिएक्टिव्ह असतो कारण या रिएक्शन मध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. या रिएक्शन मध्ये कार्बोकॅटायन तयार होतो आणि कोणत्या अल्कोहोल पासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल तर टर्शियरी अल्कोहोल पासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल आणि त्यामुळे टर्शियरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असते. त्यानंतर आहे नेक्स्ट नोट कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रेट ZnCl2 या मिक्सरला आपण काय म्हणतो लुकास रेजन म्हणतो. आणि लुकास रेजन हा फक्त आपल्याला 1 डिग्री अल्कोहोल आणि 2 डिग्री अल्कोहोल साठी यूज करायचा आहे. टर्शियरी अल्कोहोल साठी नाही यूज केला तरी चालतो कारण टर्शियरी अल्कोहोल ऑलरेडीच कसा आहे मोर रिएक्टिव्ह आहे. चला त्यानंतर आपण रिएक्शन करूया HBr सोबत. पण आपल्याला डायरेक्ट HBr देत नाहीत तर आपल्याला काय देतात स्टार्टिंगला NaBr देतात आणि H2SO4 देतात. तर NaBr आणि H2SO4 म्हणजेच आपल्याला काय दिलेला असतो HBr दिलेला असतो. कसा ते पहा, इथं काय असतो रे पहा, हा आहे Na पॉझिटिव्ह आणि Br निगेटिव्ह. इथे काय असतो सांगा H पॉझिटिव्ह आणि HSO4 निगेटिव्ह. तर इथला काय करा H पॉझिटिव्ह घ्या आणि हा Br काय तयार झाला सांगा HBr तयार झाला. इथं शिल्लक करायला Na एक हायड्रोजन आणि हा SO4 म्हणजे NaHSO4. काय म्हणून सांगा या अल्कोहोल मधला OH आणि या HBr मधला H असा हा काय रिमूव्ह झाला H2 रिमूव्ह झाला. मग H2 रिमूव्ह झाला तर शिल्लक करायला तर R आणि Br म्हणजेच काय तयार झाला अल्काइल ब्रोमाइड. म्हणजे तुम्हाला अल्कोहोल पासून जर अल्काइल ब्रोमाइड तयार करत असेल तर तुम्हाला अल्कोहोलचे रिएक्शन NaBr आणि H2SO4 सोबत केली पाहिजे.
चला त्यानंतर नेक्स्ट आहे, जर आपण अल्कोहोलचे रेशन NaI आणि H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड सोबत जर केली तर काय होणार आहे, RI तयार होणार आहे. हे पहा, तुम्हाला डायरेक्ट HI देत नाहीत, तर तुम्हाला देतात काय, NaI प्लस H3PO4 देतात. म्हणजेच हे तुम्हाला काय दिलं असतो, HI. तर हा HI कसा तयार होणार पहा, Na पॉझिटिव्ह आहे, I निगेटिव्ह आहे, इथं काय आहे, H पॉझिटिव्ह आहे. तर इथला H पॉझिटिव्ह आणि हा I निगेटिव्ह काय तयार होईल, HI तयार होईल, शिल्लक राहणार आहे NaH2PO4 आणि मग हा तयार झालेला जो HI आहे तो HI या अल्कोहोल सोबत रिएक्ट होतो. मग रिएक्शन काय होईल पहा, अल्कोहोल मधला OH आणि हा H काय रिमूव्ह झाला, हा H2 रिमूव्ह झाला. मग H2 रिमूव्ह झाल्यानंतर काय शिल्लक राहिलं, R आणि पुढे हा I म्हणजेच RI अल्काइल आयोडाइड. लक्षात आले सर्वांचे. चला नेक्स्ट आपण पाहूया रिएक्शन विथ PX3. मग इथं तुम्ही PCl3 यूज करा, PBr3 यूज करा किंवा PI3 यूज करा. काय होणार पाहिजे, ROH प्लस PX3. तर इथे काय करायचं तुम्हाला, फक्त हा OH काढायचा आहे आणि त्या ठिकाणी हॅलोजन अटॅच करायचा आहे. ठीक आहे, हा OH काढा आणि त्या ठिकाणी हा हॅलोजन अटॅच करा, म्हणजे काय करायचं, अल्काइल हॅलाइड. म्हणजे जर तुम्ही अल्कोहोलचे रिएक्शन कोणत्याही PX3 सोबत जर केली तर काय तयार होतो, RX म्हणजे अल्काइल हॅलाइड तयार होतो. प्लस इथं जो बाय प्रोडक्ट तयार होतो तो कोणता तयार होतो, H3PO3. ठीक आहे, फॉस्फरस ऍसिड तयार होतो इथं. तर फॉस्फरस ऍसिड कसं तयार झाला, तर ऍक्च्युली ना आपण इथं 3 अल्कोहोल यूज करतो, पण तुम्हाला कधीही ते 3 अल्कोहोल देत नाहीत. तुम्हाला CET एक्झाम मध्ये एकच अल्कोहोल दिला जातो. म्हणजे पहा, ऍक्च्युली ही रिएक्शन जी आहे ती रिएक्शन कशी होऊ शकते पहा एक्झाम मध्ये. पहा तुम्हाला इथं काय देणार, ROH देणार, अल्कोहोल देणार आणि ॲरोवरती तुम्हाला काय करणार, PCl3 देणार. काय देणार, PCl3. तर आपण फक्त एकच करायचं, काय, हा जो OH आहे हा OH पूर्णपणे काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी अटॅच करायचा हॅलोजन. कोणत्या हॅलोजन सांगायचं, PCl3 म्हणजे Cl आहे ना, तर मग काय करणार, RCl. ऍक्च्युली अशी रिएक्शन तुम्हाला CET एक्झाम मध्ये असते. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे रिएक्शन विथ PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तर पहा इथे आपण काय करतोय, अल्कोहोलचे रिएक्शन PCl5 सोबत करतोय. जर आपण अल्कोहोलचे रिएक्शन PCl5 सोबत जर केली तर काय करणार, हा OH पूर्णपणे काढून टाका आणि त्या ठिकाणी इथला हॅलोजन अटॅच करा. काय तयार झाला, हा तयार झाला तुमचा मेन प्रोडक्ट कोणता, RCl प्लस हे दोन काय तयार झाले, बाय प्रोडक्ट HCl आणि TOCl3. ठीक आहे, अल्काइल क्लोराइड. थर्ड रिएक्शन आहे रिएक्शन विथ SOCl2. तर SOCl2 म्हणजे काय, तर SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड किंवा याला आपण सल्फोनिल क्लोराइड असंही म्हणतो. रिएक्शन काय होईल पहा, जर आपण अल्कोहोलची रिएक्शन SOCl2 सोबत जर केली तर काय तयार होतो, हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप पूर्णपणे रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी हॅलोजन अटॅच होतो. कोणता हॅलोजन आहे, सल्फोनिल क्लोराइड मध्ये तर Cl आहे, त्यामुळे इथं अटॅच करणार सांगा Cl. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला दोन बाय प्रोडक्ट मिळणार, कोणकोणते, HCl आणि SO2. तर HCl आणि SO2 हे दोन्हीही बाय प्रोडक्ट कोणत्या फॉर्म मध्ये आहेत, गॅसेसच्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथं सेपरेशनची गरज पडत नाही, नो सेपरेशन इज रिक्वायर्ड. आणि त्यामुळे ही सर्वात बेस्ट मेथड आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. आपण नोट सुद्धा लिहिलेले आहे, दिस इज बेस्ट मेथड बिकॉज बोथ दी बाय प्रोडक्ट्स आर गॅसेस, हेन्स नो सेपरेशन इज रिक्वायर्ड. कारण HCl आणि SO2 हे जे दोन बाय प्रोडक्ट तयार झालेत हे दोन्हीच्या दोन्ही गॅसेसच्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यामुळे इथे आपल्याला सेपरेशनची गरज पडत नाहीये. त्यामुळे सर्वात बेस्ट मेथड ज्या रिएक्शन मध्ये SOCl2 यूज केलेला आहे ती रिएक्शन सर्वात बेस्ट असेल. ठीक आहे, त्यानंतर आपण बघा 5 नंबर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. डिहायड्रेशनचा मिनिंग काय असतो, तर रिमूव्हल ऑफ वॉटर. डिहायड्रेशन म्हणजे काय असतं, तर डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ वॉटरला आपण काय म्हणतो, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल असं म्हणतो. ठीक आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. चला आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. मग अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर काय तयार होतो, अल्केन तयार होतो. त्यासाठी तुम्हाला काय लागणार, डिहायड्रेटिंग एजंट लागणार. ठीक आहे, म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन जर तुम्ही एखाद्या डिहायड्रेटिंग एजंट सोबत केली, डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे असा सबस्टन्स जो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो
अशा सबस्टन्सला आपण डिहायड्रेटिंग एजंट म्हणतो. आणि आपल्याला अल्कोहोल पासून अल्केन तयार करता असेल तर ॲरोवरती आपल्याला काय दिलेला असतो, डिहायड्रेटिंग एजंट. ठीक आहे. आता पहा एक्झाम्पल CH3CH2OH. चला आता इथे डिहायड्रेशन करायचं आहे म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम असतो अल्फा आणि त्याच्या ॲडजसंट असतो बीटा कार्बन ॲटम. ठीक आहे. अल्फाचा काय रिमूव्ह करायचा, OH रिमूव्ह करायचा आणि बीटाचा काय रिमूव्ह करायचा, H रिमूव्ह करायचा. अल्फाचा OH आणि बीटाचा H रिमूव्ह झाला म्हणजे H2 रिमूव्ह झाला तर आपल्याला काय मिळणार, CH2 डबल बॉन्ड CH2 मिळणार. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळाला, अल्किन मिळाला. कोणता, इथिन. इथे पहा आपल्याला कोणता डिहायड्रेटिंग एजंट दिलेला असतो ॲरोवरती, तर कॉन्सन्ट्रेटेड H+4 किंवा कधी कधी इथं Al2O3 हा सुद्धा लिहिलेला असतो. Al2O3 म्हणजे काय, ॲल्युमिना. ठीक आहे. चला रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स डिहायड्रेशन. कोणता अल्कोहोल हा डिहायड्रेशनसाठी मोर रिएक्टिव्ह आहे. याचाच अर्थ कोणत्या अल्कोहोलमधून वॉटर मॉलिक्यूल इझिली रिमूव्ह शकतो, कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होऊ शकतं, तर टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होतं दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. चला इथे आपण आता पाहूया सेट-झिप रूल. सेट-झिप रूल काय सांगतो आपल्याला, द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स अटॅच टू दी डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्स. म्हणजेच काय, म्हणजे तुम्हाला आपण हा जो रूल आहे हा रूल आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा पाहिला होता डिहायड्रो हॅलोजिनेशन साठी. ठीक आहे. मग एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमचा आपण क्लिअर होईल. चला आपण एक्झाम्पल घेतलं ब्युटॅन टू OL. आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं आहे. OH ज्या कार्बनला आहे तो कार्बन असतो अल्फा, त्याच्या ॲडजसंट असतो बीटा. हा बीटा आहे, त्याच्या ॲडजसंट असतो बीटा. इथं बीटा कार्बन झाले की ते सांगा, 2 झाले ना, बीटा 1 आणि बीटा 2. ठीक आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला काय लागणार, डिहायड्रेटिंग एजंट लागणार. डिहायड्रेटिंग एजंट. चला आपण काय करूया, फर्स्ट अल्फाचा OH रिमूव्ह करूया आणि बीटा 2चा H रिमूव्ह करूया. म्हणजे कुठला H, हा H. ठीक आहे. म्हणजे इथला H आणि हा OH जर आपण H2 रिमूव्ह केला तर अल्फा आणि बीटा 2 मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. पहा इथं काय तयार झाला रे, डबल बॉन्ड तयार झाला. म्हणजे अल्फा आणि बीटा यामध्ये बीटा 2 मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. याचं नाव काय पहा, ब्यूट2ENE. याचा IPS नेम काय आहे, ब्यूट2ENE. ठीक आहे. चला आता आपण करूया अल्फाचा OH आणि बीटा 1चा H आपण रिमूव्ह करूया. म्हणजे अल्फाचा OH आणि बीटा 1चा H रिमूव्ह झाला तर तुम्हाला प्रोडक्ट मिळेल हा ब्यूट1ENE मिळेल. ठीक आहे. मग त्या दोन्हीमध्ये मेजर कोणता, तर हे डिसाईड करण्यासाठीच आपल्याला सेट-झिपनं हा रूल सांगितलाय. तर हे काय म्हणतायत की कोणता प्रोडक्ट तुम्हाला मेजर मिळेल, ज्या अल्केनमध्ये डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला, म्हणजे पहा हा कार्बन ॲटम डबली बॉन्डेड आहे आणि हा एक कार्बन ॲटम डबली बॉन्डेड आहे. डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जिथे जास्त अल्किल ग्रुप अटॅच असेल तो अल्केन तुमचा मेजर, असं यांनी सांगितलं. आता आपण चेक करूया. ब्यूट2ENE मध्ये डबली बॉन्डेड कार्बनला किती अल्किल ग्रुप अटॅच आहेत, 2. तर पहा इथे एक अल्किल ग्रुप अटॅच आहे आणि इथे एक अटॅच आहे, म्हणजे किती अटॅच आहेत, 2. चला ब्यूट1ENE मध्ये किती अटॅच आहेत, तर पहा हे जे 2 कार्बन ॲटम आहेत ना, हे 2 कार्बन ॲटम आहेत डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. या डबली बॉन्डेड कार्बनला एकच अल्काइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे किती आहे फक्त सांगा, एकच अल्काइल ग्रुप अटॅच आहे. कोणता, CH3CH2 म्हणजेच इथाइल ग्रुप अटॅच आहे. इथे किती होते सांगा, 2 होते. मग सर्वात जास्त डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला अल्काइल ग्रुप कुठे अटॅच आहेत, ब्यूट2ENE मध्ये आहेत. आणि म्हणून ब्यूट2ENE हा आहे तुमचा मेजर प्रोडक्ट आणि ब्यूट1ENE आहे मायनर प्रोडक्ट. ठीक आहे. चला 6 नंबर आपण पाहूया ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. तर फर्स्ट आपल्याला ऑक्सिडेशनचा मिनिंग माहित पाहिजे. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय पहा, तर ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजेच काय असतं, ऑक्सिडेशन असतं. आपल्याला 3ही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. आता ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण 2 टाईपचे ऑक्सिडायझिंग एजंट यूज करणार, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. मग जर आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट तर प्रोडक्ट कोणता मिळेल, आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर प्रोडक्ट कोणता मिळेल, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला यामध्ये आपण फर्स्ट पहा प्रायमरी अल्कोहोल. तर प्रायमरी अल्कोहोल जनरली
कसं लिहितात पहा, RCH2OH. दिस इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. चला प्रायमरी अल्कोहोलचं फर्स्ट आपण ऑक्सिडेशन करूया. यामध्ये आपण फर्स्ट यूज करूया माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते असतात, तर इथं PCC असू शकतो, PDC असू शकतो किंवा अनहायड्रस क्रोमियम ट्रायऑक्साइड असू शकतो. PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, PDC म्हणजे पिरिडिनियम डायक्रोमेट आणि अनहायड्रस क्रोमियम ट्रायऑक्साइड. या तीन पैकी तुम्ही कोणताही यूज करा, होणार काय पहा, प्रायमरी अल्कोहोल मध्ये काय पहा, CH2OH ग्रुप आहे. तर हा CH2OH ग्रुप फक्त कन्वर्ट करा CHO ग्रुप मध्ये. म्हणजे पहा काय झालं पहा, R ॲज इट इज, R ॲज इट इज. फक्त काय झालं सांगा, हा जो CH2OH ग्रुप आहे ना, तो CH2OH ग्रुप कशामध्ये कन्वर्ट झाला, CHO मध्ये. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे PCC, PDC किंवा अनहायड्रस CrO3, तर आपल्याला फायनल प्रोडक्ट हा कोणता मिळतो, अल्डिहाइड मिळतो. ठीक आहे. चला आता आपण पाहूया स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल. तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे आपण इथे यूज करू शकतो KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट इन ऍसिडिक मीडियम. तर काय मिळणार आपल्याला, तर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार. म्हणजेच हा जो CH2OH ग्रुप आहे, हा ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होणार, COOH मध्ये. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती फोकस करायचा आहे. आपल्याला ॲरोवरती माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट दिलाय की स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट दिलाय, हे आपण व्यवस्थित पाहिलं पाहिजे. माइल्ड दिला असेल तर CHO तयार करा आणि जर स्ट्रॉंग दिला असेल तर COOH तयार करा. चला आता आपण पाहूया सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोल आपण जनरली कसं लिहितो, RCHOH R'. दिस इज सेकंडरी कार्बन आणि सेकंडरी कार्बनला OH आहे. म्हणजे अल्कोहोल कोणता आहे, हा सेकंडरी अल्कोहोल. चला सेकंडरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन करूया. इथं तुम्ही वीक ऑक्सिडायझिंग एजंट यूज करा किंवा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करा, मिळणारा प्रोडक्ट तुम्हाला सेम मिळतो. तसं प्रायमरी मध्ये नाहीये. सेकंडरी मध्ये स्ट्रॉंग करा किंवा वीक करा, मिळणारा प्रोडक्ट तुम्हाला सेम मिळते. चला फर्स्ट आपण यूज करूया वीक ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे PCC, PDC किंवा अनहायड्रस CrO3. तर मला सांग ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. चला कोणता हायड्रोजन रिमूव्ह करायचा, एक हायड्रोजन हा रिमूव्ह करा जो O ला अटॅच आहे, म्हणजेच OH मधला एक H रिमूव्ह करा. आणि दुसरा कोणता, OH ज्या कार्बन अटॅच आहे त्या कार्बनचा एक H रिमूव्ह करा. म्हणजे हे दोन H रिमूव्ह करा. हे दोन H रिमूव्ह केल्यानंतर C आणि O मध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल आणि तुम्हाला मिळेल हा प्रोडक्ट RC+O R'. म्हणजेच हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट कोणता आहे, कीटोन. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होतो, कीटोन तयार होतो. चला आपण एक्झाम्पल पाहूया. चला हे आहे तुमच्या समोर एक्झाम्पल सेकंडरी अल्कोहोलचं Propan2OL म्हणजेच आयसोप्रोपाइल अल्कोहोल. मी तुम्हाला सांगितलंय स्ट्रॉंग करा किंवा वीक करा. चला इथं आपण काय करूया, आता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेऊया, KMnO4 किंवा K2Cr2O7 इन ऍसिडिक मीडियम. तेच तयार होणार आहे. वीक यूज करा किंवा स्ट्रॉंग यूज करा. काय रिमूव्ह करायचे, हा एक H रिमूव्ह करा, हा एक H रिमूव्ह करा. त्यामुळे C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होईल, CH3 C+O CH3. याचं कॉमन नेम आहे ऍसिटोन आणि IUPAC नेम आहे प्रोपॅनोन. ठीक आहे. चला त्यानंतर आपण पाहूया टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. तसं टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणं खूप डिफिकल्ट असतं, पण जर तुम्ही तर ड्रॅस्टिक कंडिशन जर यूज केला तर टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. कसं ते पहा, टर्शरी अल्कोहोल्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. आताच आपण सांगितलं की टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणं डिफिकल्ट आहे, पण जर आपण ड्रॅस्टिक कंडिशन यूज केला तर मात्र ऑक्सिडेशन होऊ शकतं. ठीक आहे. विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता ड्रॅस्टिक कंडिशन्स म्हणजे काय, तर ड्रॅस्टिक कंडिशन म्हणजे तुम्हाला पाहिजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि त्यासोबत पाहिजे हाय टेम्परेचर, तर मात्र ऑक्सिडेशन होणार, अदरवाइज ऑक्सिडेशन होणार नाही. विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट अँड हाय टेम्परेचर अंडरगोज ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशन पहा, टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होताना कार्बन कार्बन बॉन्ड का होतो सांगा, ब्रेक होतो. ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. ठीक आहे. आणि कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला जे प्रोडक्ट मिळतात ते कोणते मिळतात, तर इथे तुम्हाला टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर तुम्हाला मिळतात दोन कार्बोक्सिलिक ऍसिड्स. किती मिळतात, दोन कार्बोक्सिलिक ऍसिड्स कंटेनिंग लेसर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दॅन दी स्टार्टिंग टर्शरी अल्कोहोल्स. म्हणजे टर्शरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग ड्रॅस्टिक कंडिशन तर आपल्याला
2 कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतात आणि त्या 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये जे कार्बन ॲटम असतात ते कार्बन टर्शियरी अल्कोहोल पेक्षा कमी असतात, म्हणजे लेसर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे. चला नेक्स्ट रिएक्शन आपण पाहूया. हिटिंग विथ कॉपर ॲट 573 केल्विन. आपल्याला काय करायचं आहे, तीनही अल्कोहोलला हिट करायचं आहे कॉपर सोबत ॲट 573 केल्विन. तर काय होईल, चला यामध्ये आपण फर्स्ट पाहूया प्रायमरी अल्कोहोल्स. ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोल्स गिव्ह अल्डिहाइड. जर आपण प्रायमरी अल्कोहोलला हिट केलं कॉपर सोबत ॲट 573 केल्विन तर काय तयार होतो, अल्डिहाइड तयार होतो. जसे की इथं पहा रिएक्शन केलेली आपण RCH2OH. दिस इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलला आपण काय केले, कॉपर सोबत हिट केले ॲट 573 केल्विन. काय नाही आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डिहायड्रोजिनेशन रिएक्शन करायचे. कोणती, डिहायड्रोजिनेशन. याचा अर्थ तुम्हाला फक्त हायड्रोजन रिमूव्ह करायचे आणि हायड्रोजन कोणते रिमूव्ह करायचे, एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा OH मधला आणि दुसरा हायड्रोजन कोणता रिमूव्ह करायचा, OH ज्या कार्बन अटॅच आहे त्या कार्बनचा एक H. म्हणजे पहा इथला एक H घ्या आणि हा एक H. किती H रिमूव्ह झाले सांगा, 2 H. H2 रिमूव्ह झाला. इथं शिल्लक राहिलं सांगा, R राहिलं, इथं C राहिला, इथं एक H राहिला आणि इथं O राहिला, म्हणजेच RCHO. म्हणजेच काय झालं पहा, CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CHO ग्रुप. मला सांगा हे रिएक्शन कोणते आहे. या रिएक्शनमध्ये फक्त हायड्रोजन रिमूव्ह झालेत 2, म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो डिहायड्रोजिनेशन रिएक्शन. ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन रिमूव्ह केले जातात त्या रिएक्शनला आपण म्हणतो डिहायड्रोजिनेशन. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण पाहूया सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोलला जर आपण हीट केलं कॉपर सोबत ॲट 573 केल्विन, इथं सुद्धा डिहायड्रोजिनेशन होतं आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो कीटोन. ठीक आहे. चला आपण एक्झाम्पल पाहूया. दिस इज सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल आपण काय करूया, कॉपर सोबत हिट करूया ॲट 573 केल्विन. तर काय होणार पहा, हा H आणि हा एक H रिमूव्ह होणार. ठीक आहे. एक H OH मधला आणि दुसरा OH ज्या कार्बन अटॅच आहे त्या कार्बनचा एक H, म्हणजे हे 2 H रिमूव्ह करा. हे 2 H रिमूव्ह केल्यानंतर C आणि O मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. ठीक आहे. म्हणजे RC डबल बॉन्ड O R डॅश, म्हणजेच काय मिळालं आपल्याला सांगा, कीटोन मिळाला. ठीक आहे. इथं पण काय झालं सांगा, H2 रिमूव्ह झाला, म्हणून आपण या रिएक्शनला काय म्हणतो, डिहायड्रोजिनेशन रिएक्शन. आणि फर्स्ट रिएक्शन सुद्धा कोणते, प्रायमरी अल्कोहोलची डिहायड्रोजिनेशन रिएक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असू दे किंवा सेकंडरी अल्कोहोल असू दे, तुम्ही जर यांना कॉपर सोबत हिट केलं 573 केल्विनला तर दोन्हीमध्येही डिहायड्रोजिनेशन होतं आणि तुम्हाला काय मिळतो, प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड आणि सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन मिळतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल्स गिव्ह अल्केन. आता इथे पहा, प्रायमरी पासून काय मिळतो, अल्डिहाइड. सेकंडरी पासून काय मिळतो, कीटोन. तसं टर्शियरी अल्कोहोलला हिट केल्यानंतर कॉपर सोबत 573 केल्विनला तर काय मिळते तुम्हाला, अल्किन. पण इथं डिहायड्रोजिनेशन नाही होत, टर्शियरी अल्कोहोल मध्ये होतं डिहायड्रेशन. डिहायड्रेशनचा मिनिंग आहे ऍडिशन, रिमूव्हल ऑफ वॉटर. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. आता इथे पहा, हे जे तुमच्या समोर एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे टर्शियरी अल्कोहोलचं, कारण OH ग्रुप ज्या कार्बन अटॅच आहे ना तो कार्बन आहे 3 डिग्री कार्बन ॲटम. आता इथे पहा आपण काय करतो रे, डिहायड्रोजिनेशन मध्ये एक आपण H रिमूव्ह करतो OH मधला आणि दुसरा H आपण कुठला रिमूव्ह करतो, OH ज्या कार्बन अटॅच आहे त्या कार्बनचा आपण एक H रिमूव्ह करतो. पण इथे जर तुम्ही पाहिलं टर्शियरी अल्कोहोल मध्ये OH ज्या कार्बन अटॅच आहे त्या कार्बनला हायड्रोजनच नाहीये. मग मला सांगा इथं डिहायड्रोजिनेशन होईल का, H2 रिमूव्ह होईल का, इथं नाही होणार. कारण H2 रिमूव्ह करण्यासाठी कार्बनला H अटॅच पाहिजे, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला H अटॅच पाहिजे. इथं H नाहीये, त्यामुळे अशा कंपाऊंड मध्ये काय होतं, डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ वॉटर. आता वॉटर मॉलिक्यूल आपण कसा रिमूव्ह करतो सांगा, वॉटर मॉलिक्यूल आपण काय करतो, अल्फाचा काय करतो आपण OH ज्या कार्बन अटॅच आहे ना त्याला आपण म्हणतो अल्फा आणि त्याच्या शेजारचा असतो बीटा. अल्फाचा OH काढतो, बेटाचा H काढतो. समजा आपण या बेटा कार्बनचा आपण H रिमूव्ह केला तर काय राहणार सांगितलं, इथं राहणार C, इथं राहणार CH2 आणि C आणि CH2 च्या मध्ये डबल बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला मिळणार हा अल्कीन, आयसोब्युटिलीन. आणि याचा IUPAC नेम आहे 2-मिथाइल प्रोपीन. ठीक आहे. काय रिमूव्ह झालं इथं, H2 रिमूव्ह झालं आणि म्हणून आपण या रिएक्शनला काय म्हणतो, डिहायड्रेशन. मग मला सांगा कॉपर सोबत हिट केल्यानंतर काय काय होतं,
प्रायमरी अल्कोहोलला कॉपर सोबत हीट केल्यानंतर डिहायड्रोजनेशन होतं. सेकंडरी अल्कोहोलला कॉपर सोबत हीट केल्यानंतर डिहायड्रोजनेशन होतं. पण टर्शियरी अल्कोहोलला कॉपर सोबत हीट केल्यानंतर डिहायड्रेशन होतं. ठीक आहे. चला, इथे आपण अल्कोहोल्स हा टॉपिक वन शॉट मध्ये कंप्लीट केलाय. थँक्यू.